शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज शनिवार दिनांक 15 जून रोजी सायंकाळी 5 वाजता व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमांना माहिती दिली आहे। यावेळी ते म्हणाले की तात्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक व कृषी पथकाला दिलेले आहेत। आज संबंध महाराष्ट्रातील खरीप हंगामाच्या संबंधित खत बियाणे आणि पेस्टिसाइड कीटकनाशके याच्या संदर्भात एकूण संबंध महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात किती पाऊस झाला आहे, खताची एकूण मागणी किती होती, सप्लाय किती झाला आहे, युरिया किती झाला आहे, DAP किती झालेला आहे, त्या ठिकाणी एकूण जिल्ह्यातलं कापसाचं क्षेत्र, सोयाबीनचं क्षेत्र, आंतरपीक, त्याबरोबर तूर, मूग, उडीद, भाताचं क्षेत्र, या सर्व गोष्टीची माहिती आज एक व्यापक बैठक कृषी विभागाने सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कृषी विभागाचे जॉईंट डायरेक्टर आणि ASO यांच्यासोबत आज अतिशय महत्त्वपूर्ण बैठक झाली। आणि आजच्या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यातून जी काही रिपोर्टिंग या ठिकाणी कृषी विभागाला देण्यात आली, त्या एकूण आढाव्या बैठकीमधून जो जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाकडून आलेला आहे, त्यातून एक कृषी मंत्री म्हणून कृषी विभागाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळं मी नक्कीच समाधानी आहे की खरीपाची पूर्वतयारी कृषी विभागाने या ठिकाणी आणि महाराष्ट्र शासनाने अतिशय व्यवस्थितपणे केलेली आहे। या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेही खताचा तुटवडा नाही, कुठेही अधिकच्या भावाने खत विकल्या जाण्याच्या बाबतीतली तक्रार अद्यापही आलेली नाही। एवढंच नाही तर जी कृत्रिम टंचाईकडून काही बियाण्याच्या बाबतीमध्ये अधिकचे पैसे घेऊन विकल्या जाण्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्या संदर्भातही आत्तापर्यंत जवळजवळ या राज्यात 72 ठिकाणी FIR केलेल्या आहेत। अनेक दुकानांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत, अनेक दुकानांना विक्री करण्यास पाबंदी केलेली आहे, अनेक ठिकाणी कोर्टामध्ये केसेस दाखल केलेल्या आहेत। त्यामुळं अशा पद्धतीचे अधिकचे पैसे घेऊन बियाणं विकणं, लिंकेज करणं किंवा खताच्या बाबतीमध्ये या ठिकाणी अधिकचे पैसे लावून खत या ठिकाणी जास्तीच्या दराने शेतकऱ्यांना विकणं, अशा आज कुठेही तक्रारी नाहीत। अशा पद्धतीचा आढावा आज या ठिकाणी घेत असताना एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ज्यावेळेस समाधानकारक पाऊस पडतो किंवा समाधानकारक पावसापेक्षा जास्त पाऊस पडतो, त्यावेळेस नक्कीच शेतकरी एकदाच सर्व दुकानावरती आपल्या आपल्या पसंतीचं बियाणे घेण्यासाठी एकत्र येतो। आणि त्यावेळेस अशा पद्धतीचं ज्या वेळेस आपण पाहाल खरीपाच्या बाबतीत ज्या वेळेस पाऊस चांगला पडलाय त्यावेळेस अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया कृषी विभागाला बदनाम करायच्या अनेक जणांकडून या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यामुळं माझी त्यांना सुद्धा विनंती आहे की बदनाम करू नका। कुठं काही तक्रार आपल्याला जर आढळली तर या ठिकाणी कृषी विभागाने एक WhatsApp नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। त्या WhatsApp नंबरवरती आपण एक माहिती जर कुठला दुकानदार, कुठला निविष्ठाधारक, कुठला डीलर जर चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक करीत असेल, जास्तीच्या दराने माल विकत असेल, तर त्याच्यावर 1 तासाच्या आत कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी कृषी विभागाला आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना सुद्धा या ठिकाणी मदत करण्याच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत।